मागणी होती की 3 जागा कमीत कमी त्यांना मिळाल्या पाहिजे, परंतु असं झालं नाही. तर त्यांची जी पुढची मागणी आहे की स्वीकृत नगरसेवक किंवा परिवहन किंवा शिक्षण म्हणजे, तर ते तुम्ही कसा पूर्ण करणार, काय आश्वासन दिलं आहे? देशामध्ये महायुतीची सत्ता आहे, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे आणि त्यामुळेच या महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेच्या लागलेल्या सार्वजनिक निवडणुका इथे महायुतीच्या माध्यमातून आपण लढलं पाहिजेत. आणि मग भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RP आणि इथे घटक पक्षाचं युतीच्या माध्यमातून आपण सर्वजण लढत आहोत. राहिला भाग 3 सीट वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिवसेना पक्षाचे आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची झालेल्या चर्चेनुसार त्यांच्याशी बोलणी झालेली आहे आणि नक्कीच न्याय द्यायचं काम हे तिन्ही घटक पक्षाचे काम करणार आहेत. आज आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढत आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RP आणि इथे घटक पक्ष. मला नक्कीच नागरिकांवर विश्वास आहे की या महायुतीवर विश्वास ठेवून आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकेल. तर तुमची जी मागणी होती त्या संदर्भात काही चर्चा झाली? हो, चर्चा झाली आहे ना. परब साहेबांची चर्चा झाली आहे, शिंदे साहेबांची चर्चा झाली आहे. त्यांनी प्रॉमिस केलं 6 सीटचं, पण 6 सीट नको आम्हाला 3च सीट पाहिजेत. एक हिरेन प्रल्हाद जाधव, एक प्रल्हाद जाधव आणि महेंद्र गायकवाड यांना तिघांना द्यायचं ठरलेलं आहे. तेवढं स्वीकृत नगरसेवक पद द्यावा आणि एक शहर अध्यक्ष हे परिवहन सेवेसाठी एक आपले नंदू परब साहेबांनी सांगितलेलं आहे की परिवहनला आम्ही 1 सीट देऊ. ओके सर, थँक्यू. कारण असं आहे की आतापर्यंत जी आमची युती होती, जे शिवसेना, भाजपा आणि RPI या इतर घटक पक्षांची, त्या घटक पक्षांची आमची एकही बैठक झाली नव्हती, एकही पत्रकार परिषद झाली नव्हती. म्हणून आज आम्ही भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष म्हणून मी आहे, आमदार साहेब शिवसेनेचे आहेत आणि प्रल्हाद साहेब हे RPIचे आहेत. अशी एक संयुक्त अशी बैठक किंवा संयुक्त अशी एक पत्रकार परिषद झाली नव्हती. पत्रकार परिषद व्हावी आणि सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळावं की आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र म्हणून काम करत आहोत आणि एकत्र सर्व आम्ही ही निवडणूक लढणार आहे, यासाठी ही बैठक झाली होती.